आज या व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि व्यासपीठासमोरील सर्व सन्माननीय या सगळ्यांचं मला मनापासून अभिनंदन करायचंय, कौतुक करायचंय, कारण आज तुमचा 13वा वाढदिवस इथं साजरा होतोय. माझी या सभागृहातल्या सगळ्या वयस्कर मंडळींना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं कष्ट घेऊ नका, पण तरुणांना माझी विनंती आहे की जोरदार टाळ्या वाजवा. काही तरुण आजही स्वतःला वयस्कर समजतात. हे या टाळ्यांवर लक्षात आलं. अरे 13वा वाढदिवस, इतका आनंदाचा क्षण, इतका उल्हासाचा क्षण, आणि टाळ्या वाजवताना 18% GST लावलाय टाळ्यावर. अशा पद्धतीने टाळ्या वाजवला तुम्हाला तरुण कोण म्हणेल? एकदा जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात है, क्या बात है. आवाज इतकी येतोय. आवाज इतकी येतोय. थँक्यू. आता कसं वाटतंय? आता 13वा वर्धापन वाटतोय की नाही? सरांनी सांगितलं मोटिवेशन बोलायचं. मी म्हटलं मोटिवेशन आणि कोल्हापूरला जाऊ. हे आखरी माझ्या हातून घडणं शक्य नाही. कोल्हापुरातल्या माणसाला लढायला शिकवावं, हे जरा अति असं वाटत नाही? आम्ही लोक कोल्हापुरातलं इथं आलं की इथलं पाणी घेऊन जातो, कारण लढायला कसं शिकलं पाहिजे ह्या इथल्या मातीत आणि इथल्या पाण्यात आहे. कोल्हापूरकर कसे लढतात आणि लढून कशी पाठ लावतात हे अवघ्या महाराष्ट्राला नाही, सगळ्या देशाला माहित आहे. त्यामुळे लढावं कसं मी तुम्हाला सांगणार नाही. लढवय्ये तुम्ही नक्की आहात, पण ही लढाई कशी, कुठल्या दिशेने लढायची हे सांगायला मात्र मी आपल्या समोर उभा आहे. खरं तर तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात आमच्या सगळ्यांपेक्षा. खरंच हेवा वाटतं तुमच्या सगळ्यांचं. खूप नशीबवान आहात, भाग्यवान आहात. आज जे तुम्हाला हे सगळं मिळाले ना, ते आमच्या नशिबी नव्हतं. ही जी आमची पिढी आहे, झडपीवाल्यांची पिढी आहे, जिल्हा परिषद शाळेत कुठल्याही सुखसुविधा नाही, माहिती नाही, तंत्रज्ञान नाही, स्वतंत्र विचार करण्याची मुभा नाही, स्वातंत्र्य नाही. परिस्थिती बेताची, आणि आई वडिलांचं मुलांच्या बद्दलचं एवढं सुद्धा माहिती असायचं नाही की कुठल्या वर्गात आहे. 10वीला गेल्यावर त्यांना काय, 10वीला गेलाय. पण तुम्ही भाग्यवान आहात. मला वाटतं तुम्ही रोज उठून एकदा तुमच्या आई वडिलांना थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण तुमचे आई वडील कितीतरी कष्ट करत असते तुमच्या प्रती पाहिलेलं ते स्वप्न पूर्ण व्हावं. माझ्या मुलाला एका चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये, संजय घोडावत इन्स्टिट्यूट सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये माझ्या मुलांना शिकावं हे स्वप्न त्यांनी बाळगलं असेल, आणि त्या स्वप्नामुळे तुम्ही इथं आहात. पण त्यासाठी त्यांची वाटेल ती
दिसत असेलही कदाचित, त्याची जाणीवही तुम्हाला असेल, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही ज्या आयुष्याची आज सुरुवात करताय तिथं ठरणार आहे तुम्ही राजा बनणार आहात की अजून काय. वयाच्या 18व्या वर्षापासून वयाच्या 24व्या वर्षापर्यंत तुम्ही केलेली मेहनत ठरवणार आहे तुम्ही आयुष्यात काय बनणार. आज या क्षणाला तुम्ही जर वेळेचा सन्मान केला, कष्टाचा सन्मान केला, शिक्षणाचा सन्मान केला, तर मी दाव्याला सांगतो हे जग आयुष्यभर तुमचा सन्मान करणार. त्यामुळे आज तुम्हाला ठरवायचंय, मी माझ्या वेळेचा, मी माझ्या कष्टाचा आणि माझ्या शिक्षणाचा मी सन्मान करणार आहे की नाही. हे गिव्ह अँड टेक आहे. जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळणार. आज या कोल्हापूरच्या मायभूमीतून बोलणं हा माझ्यासाठी स्वतः एक सन्मान आहे. छत्रपती शाहू महाराजांना आपण सगळ्यांनी वंदन कितीही केलं, त्यांचा गौरव केला तर माहित नाही, या सगळ्या बसल्या या मुली, 18 पगड जातीची ही सगळी पोरं, सगळी ही माणसं, आज आपण इथं आहोत, या महाराष्ट्रात गावोगाव आहोत, आपण सगळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आहोत, ते या मातीमुळे. शिक्षणाचं महत्व त्या माणसांना किती कळलं असेल याच्याबद्दल मला खरंच खूप कौतुक वाटतं. त्यामुळे सुरुवातीलाच मला छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून या माझ्या भाषणाची सुरुवात करायची होती, पण मला आज इथं आल्यानंतर माझे कॉलेजचे सुद्धा दिवस आठवले. हे दिवस अतिशय रोमांचकारी असतात, हे दिवस अतिशय गोल्डन डेज असतात, खूप छान जगायचं असतं. तुम्ही जगताय ना? मला नाही वाटत सर, मी कॉलेजला असताना एवढा टेन्शन मध्ये कधीच बसलो नाही. लग्नाचं टेन्शन आहे, तुम्हाला तर टेन्शनच नाही, तुम्हाला टेन्शनच आहे. तुमचं अवघड आहे का नाही? कसलं टेन्शन आहे त्यांना बघा, आहे का? आहे, मान्य करताय विचार. काळ बदलला बेट्यानो, काळ बदललाय आता, आणि या बदलत्या काळामध्ये तुम्हाला इझी मिळणार नाही. स्वतःला सिद्ध करावं लागेल. नुसती स्टाईल मारून जमणार नाही. स्टाईलला भाळणाऱ्या या मुली आता राहिलेल्या हा माणूस काही आमचं टेन्शन वाढवायला आलाय का? पण एक सांगतो मी, तुमच्या सगळ्यांमध्ये आल्यानंतर एक प्रचंड ऊर्जा आतून येते. त्याचं कारण असं आहे, या देशाचं उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात आहे. या देशाची सर्वोच्च ऊर्जा कुठे आहे तर माझ्या समोर आहे. हा समाज घडवण्याची ताकद तुमच्यात आहे, हा देश घडवण्याची ताकद तुमच्यात आहे. फक्त ती ऊर्जा तुम्ही स्वतः ओळखली पाहिजे. आज एक प्रत्येक जण, एक प्रत्येक व्यक्ती, एक
सगळ्यांना सावली देणं ते सुद्धा आम्ही केलं पाहिजे. इथं एकही असा माणूस नाही, इथे एकही असा मुलगा नाही, मुलगी नाही जिच्या वटवृक्ष होण्याचं सामर्थ्य नाही. मला सगळ्यांची कपाळं दिसत आहेत, सगळ्यांची. कुणाच्याच कपाळावर असं लिहिलेलं नाही तुम्ही फेल आहात. मला इथं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रचंड प्रकारची ऊर्जा दिसते, एक आत्मविश्वास दिसतोय. येस वी कॅन. फक्त पोरांचं तेवढं टेन्शन सोडलं त्यांच्या संघटना निघाली. पण स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय तुम्हाला ते मिळणार नाही, हे पक्क गाठीशी करा. त्यामुळे आजच्या या काळामध्ये प्रॉब्लेम, एक मोठा प्रॉब्लेम झाला तरुणांचा. काय प्रॉब्लेम झालाय? अपेक्षांचं प्रचंड मोठं ओझं आहे ना. आई वडिलांचे आहे, स्वतःच्याही आहे, स्वतःच्या स्वप्नांचं पण ओझं असेल ना. करिअरचं टेन्शन आहे. रीलवर आम्ही बघतो काय लोकांचं आयुष्य परफेक्ट आहे. वाटत ना आईला काय लोक जगतायत. वाटत ना आपल्यालाही तसं जगता आलं पाहिजे. वाटतं की नाही? कुणाकुणाला वाटतं? रील्स कोण कोण पाहतात? सर तुम्ही मारता का? हात वर केलं. खरं बोललं मारता का? मुली तर रील पाहत नाही. आतापासून एवढं खोटं. तुम्ही रील सोशल मीडिया पाहत नाही. सर मी असा दंडवत घेऊ का? घेऊ तुमच्या पुढे खरं? सर मी पृथ्वीवर आहे ना, परत राहून असं वाटायला लागलं. एवढी शांत मुलं सोशल मीडियाचे रील्स न पाहणारे. सर सगळे कुठेतरी मला असं वाटतं सायंटिस्ट होते. मला विश्वास नाही. सर बहुतेक तुम्ही समोर बसलात म्हणून ते सांगत नाहीये. मी का रील्स म्हणालो? मी रील्स याच्यासाठी म्हणालो की त्या रील्सच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या मनपटलावरती, आमच्या मेंदूवरती प्रचंड मोठा परिणाम हा होतोय की आम्हाला त्या रील्सवरती दिसतंय माणसांचं आयुष्य किती सुंदर आहे. अरे ही माणसं किती परफेक्ट आहे, ही माणसं कशी जगतायत. बघा बघा ह्या माणसांचा यशाचा आलेख किती मोठा आहे. सगळ्यांचे स्टेटस किती आनंदी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात नुसती प्रगती आहे. कुणी घोडा घेतो, आता गाडी म्हणतच नाही. आता हे बजवले हे खुल्या डोसक्याचं आम्हाला काय सांगतात? अरे त्याने घोडा घेतला, मग तो रिश्ता येतो, त्याच्या समोर उभा राहतो, मग तो असा करून घोडा घेतला सांगतो. परिणाम होतो ना. मी आजही माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष करतोय, मी अभ्यास करतोय, मी वडिलांवरती डिपेंडंट आहे. माझ्या करिअर पुढे काय मला माहित नाही, पॅकेज कितीचं माहित नाही, नोकरी कुठे मिळेल माहित नाही. अनिश्चितता, प्रचंड मोठी अनिश्चितता, प्रचंड मोठी आव्हानं सगळ्यांच्या समोर आहे. हे वास्तव आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे जग दिसतंय ते तर रुपेरी. काय त्यांच्या लव्ह स्टोरी झाली वाटत नाही. तुम्हाला हसलं काहीच वाटत नाही. खूप हुशार विद्यार्थी, खाली बघून हसायचं नाही. काय सुंदर मोटिवेशन कोट्स असतात. अरे हे मोटिवेशन आम्हाला पण मिळालं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या,
इंस्टावरचं मोटिवेशन सोडून द्या, जगातलं कुठलंही मोटिवेशन सोडून द्या. कष्ट करणारा बाप आणि कष्ट करणारी माय रोज बघा, तुम्हाला जगातल्या कुठल्याही मोटिवेशन सांगा मग, त्याच्यासारखं मोटिवेशन आहे कुठलं? प्रत्येक सणाला तुमची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणाऱ्या आई वडिलांनी स्वतःची स्वप्न पूर्ण करताना तुम्ही कदाचित कमी वेळा बघितला असेल, पण तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी बाबाने कधी नाही म्हटलं नसेल, आईने कधी नाही म्हटलं नसेल. त्याची जर जाणीव ठेवली ना तुम्ही हमखास यशस्वी आहात. लिहून घे, कागदावर आता लिहून देतो. आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ज्याला आहे त्याचा पाय कधीच वाकड्या वाटेला जाऊ शकत नाही. फक्त त्याची जाणीव ठेवा. कुणाचीच गरज नाही, कशाचीच गरज नाही. फक्त त्यांनी कसं जगवलं आणि कसं मला शिकवलं या दोन गोष्टीची जाणीव ठेवली, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्की पोहोचणार. तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाला जाऊ शकत नाही. पण आजच्या तरुण पिढीच्या समोर सगळ्यात मोठं आणखीन एक आव्हान, सर, ही सगळी मुलं अडकली एका पिंजऱ्यात. तुम्ही म्हणताय क्या नाही, तुम जहां पहुंचे हो वहां की बात मैं नहीं कर रहा हूं. हे पटकन तिकडे पोहोचतात. आजची तरुण पिढी एका पिंजऱ्यात अडकली आणि त्या पिंजऱ्याचं नाव आहे जग काय म्हणे. बरोबर ना? जग काय म्हणे या पिंजऱ्यात आपण सगळेजण अडकलोय. ज्याला तो पिंजरा तोडता आला तोच या जगात खरा स्वतंत्र आहे, असं माझं ठाम मत आहे. तुमची लढाई तुम्हाला स्वतःला लढायची. ज्या इन्स्टाच्या स्टोरीवरती, ज्या इन्स्टाच्या रीलवरती माणसाचं आयुष्य तुम्हाला परफेक्ट दिसतं, ज्या रीलवरती, सोशल मीडियाच्या पोस्टवरती माणसं फक्त तुम्हाला यशस्वी दिसतात, जिथं करिअरचा ग्राफ फक्त वर 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 जाताना दिसतो, जी माणसं आयडल म्हणून दिसतात, लक्षात घ्या ते फक्त एक प्रकारचा, फक्त एक, तर आपण असं म्हणूया एक रंग आहे त्यांच्या आयुष्यातला. लक्षात घ्या त्या प्रत्येक परफेक्ट माणसाची एक कहाणी आहे, त्या प्रत्येकाचा एक संघर्ष आहे आणि तो संघर्ष कुणालाही चुकलेला नाही. पण दिसतं ते फक्त आपल्या समोर यश. आणि म्हणून इन्स्टाच्या या जमान्यात प्रत्येकाला इन्स्टंट प्रसिद्ध व्हायचंय, इन्स्टंट पैसा हवाय, इन्स्टंट यशस्वी व्हायचंय. बरोबर ना? 30 सेकंदाच्या रील मध्ये आयुष्य कसं चकाचौंध आहे, पण रिअल तसं नसतं. 30 सेकंदाची कहाणी तुम्हाला सांगितली जाते यशाची, 30 वर्ष त्याच्यासाठी झगडावं लागतं, बियासारखं मातीत गाळून ठेवावं लागतं, तेव्हा अंकुर फुटतो आणि त्याचं रोपटं होतं. वटवृक्ष असा रात्रीत होत नाही, हे आज समजून घेण्याची गरज आहे. म्हणून फ्रस्ट्रेशन आहे त्याचं. 30 सेकंदात झालं, मला 30 वर्ष का लागताय, हे आजच्या तरुणाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान. म्हणून आजचा तरुण फ्रस्ट्रेशन. वर्षाच्या संघर्षातून 30 सेकंदाची रील बनते आणि त्याला यश म्हणतात. हे ज्याला कळलं तो आयुष्यात कधीच फ्रस्ट्रेट होऊ शकत नाही. तुम्हाला कळलं तर मग यापुढे जर अशा प्रकारची रील बघितली तर तुम्ही काय कराल? या मुली म्हणतील आता आम्ही बघायला सुरू करू. एवढ्या खोटारड्या तुम्ही. मी नंतर माहिती
माहिती घेतो सर, यांच्यासोबत ना माहिती घेतो, त्या सगळ्या बघितलं पाहिजे, काळानुरूप आपण चाललं पाहिजे. आता सरांनी एआय एवढं सांगितलं, एआय मला वापरावं लागेल ना. मी तर असं म्हणालो की कोल्हापूरची पोरं तर एकदम काय भावा वगैरे असं एकदम बोल्ड असतील, पण ही महाराष्ट्रातली सगळी मुलं आहेत, त्यामुळे कदाचित. पण मी जो सांगितलं, लोक काय म्हणतील या एका वाक्यानं आमच्या सगळ्यांचं आयुष्य खूप जखडून ठेवलेलं आहे, आम्हाला बांधून ठेवलेलं आहे. म्हणून मी आज तुम्हाला एक उदाहरण देणार. एक माणूस होता, तो समुद्र किनाऱ्यावर गेला. समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर एक लाट आली, लाटेने त्याची चप्पल वाहून गेली. त्या माणसाने त्या वाळूवर लिहिलं, समुद्र चोर आहे. एक आजी आली नातवाला घेऊन, लाट आली, त्या आजीचा नातू त्या लाटेसोबत वाहून गेला. आजीने वाळूवर लिहिलं, समुद्र खुनी आहे. एक साधा माणूस समुद्र किनाऱ्यावरून चालत होता, चालता चालता वाळूत त्याला शिंपले सापडले. तो खूप आनंदी झाला, म्हणाला, आणि त्या वाळूवर त्यानं लिहिलं, समुद्र दानशूर. एक मासेमारी करणारा माणूस आला, समुद्रात उतरला. त्या मासेमाऱ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात मासे सापडले. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र अन्नदाता आहे. प्रत्येक जणाला आपापल्या अनुभवातून लिहून गेला. त्यानंतर एक लाट आली मोठी, सगळं काही मिटून गेलं. समुद्राला फरक पडला नाही. त्याला कोण चोर म्हणालं, त्याला कोण दानशूर म्हणालं, त्याला कोण अन्नदाता म्हणालं, आणि कोण त्याला खुनी म्हणालं. तो आपल्या मस्तीत जगतो. तो आजही आपल्या त्याच रोजच्या जगण्याप्रमाणे जगतोय. त्याला फरक पडत नाही जग मला काय म्हणतंय. तो त्याच्या लाटा थांबवत नाही, तो त्याचं जगणं थांबवत नाही. मग आम्ही कोण? का फरक पडतो आम्हाला? हे जग आम्हाला काय म्हणतंय? आम्ही समुद्रासारखं विशाल आमच्या मस्तीत जगायला. हे जग काय म्हणतंय? या एका गोष्टीनं आमचं आयुष्य इतकं बंदिस्त का व्हावं? हे जग काय म्हणतंय याच्यासाठी आम्हाला आयुष्यात काही बनायचंय का? तुम्हाला कशासाठी? तुम्हाला जे प्रत्येकाला काही बनायचं असेल, जगासाठी बनायचंय नाही ना? जग ठरवणार आहे. लढाई जग लढणार आहे का? संघर्षाच्या काळात मदतीला जग येणार आहे का? तुम्हाला कमी पडलेली गोष्ट जग देणार आहे का? कोण आहे ती चार माणसं? कोण आहे ते जग जे आमचं जगणं ठरवतं, जो आमचा संघर्ष ठरवतोय? मग जगाच्या त्या म्हणण्याला आम्ही किंमत द्यावी का? आपली लढाई आहे, आपलं आयुष्य आहे, आपलं करिअर आहे आणि आपला मार्ग आहे. आपण आपल्या मस्तीत जगलं पाहिजे. आणि हे जरा जगता आलं ना, त्याच माणसाने इथे इतिहास लिहिला. इतिहास त्याच माणसाने लिहिलाय जी माणसं आपल्या उद्देशावरती ठाम होती. ज्या माणसांचं कुठलंही पाऊल, कुठलीही परिस्थिती, कुठलंही संकट रोखू शकलं नाही, तीच माणसं आयुष्यामध्ये उभी राहिली आणि निसंकोचपणे आपल्या ध्येयाच्या वाटेनं चालत राहिली. तीच माणसं आयुष्यात यशस्वी झाली आणि तीच माणसं इतिहासातली ऐतिहासिक पुरुष झाली. मग यापुढे हा प्रश्न जर तुम्हाला छळत असेल, हे जग काय म्हणेल, तर लक्षात घ्या, तुम्ही गुलाम आहात. त्या विचारांचे गुलाम आहात आणि त्या माणसाला गुलामीतून बाहेर काढणं अतिशय अवघडचं. त्या माणसाला गुलामीतून बाहेर काढणं अतिशय अवघड असतं जे पायातल्या साखळ्यांचा सन्मान करतात, ज्याला पायातल्या बेड्या
ठीक आहे. वेळी तोडायची असते, तिच्या प्रेमात पडायचं नसतं हे ज्याला कळलं ना, तोच खरा स्वतंत्र आहे असं मला वाटतं. आणि हे स्वातंत्र्य तुम्ही सगळ्यांनी आयुष्यात अनुभवलं पाहिजे, जगलं पाहिजे ही अपेक्षा मला आज तुमच्या इथून व्यक्त करायची आहे. पुन्हा या जगाचा नियम काय आहे, हे जग कसं बघतं याचं छोटस उदाहरण देतो. चहा पिताना माशी पडली, चहा काय करतो? चहा फेकून देतो. सगळे फेकतात ना, सगळे ना. चहात माशी पडली तर माणूस चहा फेकून देतो, आणि तुपात पडली तर माशी फेकून देतो. की तुम्ही तूप देता, आमच्याकडे तेवढं तूप नाही. आमच्या हळूच करा, असं एकदम असं त्या पायाला दबवून. ही जगाची रीत आहे, लक्षात घ्या. हे का सांगितलं माहिती का? हे याच्यासाठी सांगितलं, तुमचं मूल्य महत्वाचं आहे. तुमचं मूल्य 10 रुपयाचं असेल तर तुम्हाला फेकून दिलं जाईल, आणि तुमचं मूल्य 1000चं असेल लोकाला फेकलं जाईल, तुम्हाला फेकलं जाणार नाही. त्यामुळे स्वतःचं मूल्य ज्याला कळलं, ज्याला स्वतःचं मूल्य कळलं, त्याला जगातल्या कुठल्याही माणसाची स्तुती आणि जगातल्या कुठल्याही माणसाची टीका काही फरक पडत. तुम्ही किती करा, ज्याला माहित आहे मी काय, मी कोण आहे, मी कोण आहे काय आहे, जर मला माहित असेल तर कोण स्तुती करतं काय आणि कोण टीका करतं काय फरक पडतो? हा फरक पडणं बंद झालं पाहिजे. आणि त्यामुळे आज सन्माननीय भोसले सरांना तुम्हाला ऐकायचंय. आधी तुम्ही बरंच काही ऐकलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. तुम्ही टाळ्यांचा कडकडाट करून मला मेसेज देण्याच्या ऐवजी मी आधीच समजून घेणं जास्त होतं. तुमचे चेहरे, तुमचे पोटाची अवस्था, वेळ, ह्या सगळ्याला बघितलं पाहिजे, बरोबर आहे ना? पण मला एक गोष्ट थोडीशी खंत वाटली. मी स्पष्ट बोलणारा माणूस, बहुतेक ह्या सगळ्यांचा सकाळी चांगला नाश्ता झाला नाही. नाश्ता झाला नाही. मग आता तुमचे डोळे कुठे आहेत, तुमचं मन कुठं आहे, हे मला वेगळं सांगायची गरज. जी अवस्था तुमची आहे तीच माझी आहे. ते म्हणाले असते, पहिल्यांदा असा गेस्ट बघितला ज्याने आमच्या मनातल्या खूप गोष्टी ओळखल्या. त्याचं कारण असं आहे, मी अजूनही स्वतःला तरुण समजतो. आणि टाळ्या वाजवून हे मी सिद्ध केलं की हे आपलाही तरुण आहे. कारण वयस्कर माणसाला टाळ्या वाजवू नका असं मी सांगितलं होतं. पण आज मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेताना एक गोष्ट फक्त सांगणार आहे, एक मेसेज तुम्हाला देणार आहे, आणि त्या मेसेजच्या नंतर मी माझं बोलणं थांबवतो. मित्रांनो, पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्यांना सांगितलं गेलं, अंथरूण बघून पाय पसरा. बरोबर? किती जणांनी हे ऐकले म्हण, अंथरूण बघून पाय पसरा? मग कशी पसरता पाय?
शिकवले ना. मी आज सांगतो तुम्हाला, अजिबात अंथरूण बघून पाय पसरू नका. अंथरूण इतकं मोठं करा की तुमचे पाय व्यवस्थित पसरले पाहिजे. स्वप्न इतकी मोठी बघा, स्वप्न इतकी मोठी बघा की आयुष्यभर लोकांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. स्वप्न पूर्ण होईपर्यंत बंद नाही झालं पाहिजे. तुमचे कष्ट बघून लोकांना हेवा वाटला पाहिजे. आणि मला सांगा, शेवटचं तुम्हाला सांगतो आता, कधी तुम्ही असं हाताकडे बघितलं तुमच्या मनगटाकडे? आज मी जे तुम्हाला सांगितलं, एक बीज म्हणून जेव्हा आपण जन्माला येतो, या प्रत्येक बीजामध्ये जे सामर्थ्य आहे, कधीतरी स्वतःला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, माझं सामर्थ्य काय आहे? आणि ते सामर्थ्य आपण सगळ्यांनी आपलं ओळखलं पाहिजे. ज्याला स्वतःचं सामर्थ्य ओळखता येत नाही ना, तो काय जगाला ओळखणार आहे? तो काय जगात क्रांती करणार? बरोबर आहे ना? त्यामुळे तुम्ही स्वतःला नीट ओळखलं पाहिजे. आणि मोठी स्वप्न पाहून त्या स्वप्नाकडे एका रात्री जाण्यापेक्षा, एका रात्रीतली स्वप्न, त्याचं ते बघितलं ना सर सोशल मीडियावर, एका रात्रीत लोक व्हायरल होतात, त्यांचं आयुष्य तेवढंच असतं. पुन्हा 4 दिवसानंतर त्यांचा तो फीवर उतरला, किती आले आणि किती गेले. बरोबर आहे? पण हळूहळू एक एक पाऊल टाका, एक एक पाऊल, यशाची एक 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 पायरी पुढे चालत राहा. आणि तो जो यशाचा ग्राफ असेल ना, तो चिरकाल असेल. कितीतरी रील स्टार आले, निघून गेले. अमिताभ बच्चन आजही मैदानात बाहेर उभा आहे. वयाच्या इतक्या वर्षात सुद्धा, कधीपासून 50 आणि 60 वर्ष पहिल्या स्थानावर राहणं शक्य आहे. फर्स्ट सेमला फर्स्ट होते, आता सेकंडला राहू की नाही याच्याबद्दल टेन्शन नाही. बरोबर आहे ना? मग मला सांगा, आजच्या या काळामध्ये यश मिळवणं खूप सोपं झालं, तर टिकवणं खूप अवघड झालं. आणि ज्याला टिकवता आलं तो खरा यशस्वी. आज व्हायरल होणं सोपं झालंय, पण लोकांच्या मनात स्थान निर्माण करणं अवघड झालंय. व्हायरल तर कुणी पण होतं, काही होतं, पण लोकांच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी सामर्थ्य लागतं, सामर्थ्य. आणि त्यामुळे आयुष्यात तुमच्या अडचणी येतील, संकट येतील. कधीतरी वाटेल हे सगळं माझ्याच वाट्याला का, ही सगळी संकट मीच का सहन करायची, मलाच अपयश. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे प्रत्येक अपयश म्हणजे तुमच्या यशाच्या वाटेतली एक एक पायरी आहे. त्याला नकारात्मक घेऊ नका, त्याला सकारात्मक घ्यायला आपण शिकलं पाहिजे. या जगात गालीच्यावरून चालून कुणीही राजा झालेलं नाही. मऊ गालीच्यावर चालत जाऊन कोणी राजा झालेला नाहीये. ज्याला रणांगणामध्ये घाव सोसलेले आहे, तोच या जगात योद्धा बनलेला आहे. हे ज्याला कळलं, तो केवळ गालीच्याची अपेक्षा करत नाही आणि संकटांना कधी घाबरत नाही. त्यामुळे आज या व्यासपीठावरून जाताना मला तुम्हाला सांगायचं आहे, आयुष्याच्या शिखरावरती ज्या दिवशी तुम्ही पोहोचाल, त्या दिवशी तुमच्या अंगावरती भ्रड पाहिजे, तुमच्या अंगावरती जखमा पाहिजे, तुम्ही आयुष्यात संकट झेलली पाहिजे, तुमच्या पायात, तुमच्या पिंजऱ्यांवरती मार पाहिजे, तुमचे पाय ठेचाळलेले पाहिजे, रक्तबंबाळ झालेले पाहिजे, तुमच्या हाताला गड्डे पाहिजे. या
खूप मोठी लढाई तर तुम्ही अर्धी जिंकलेलीच आहे. कारण आज इतक्या सुंदर इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला शिक्षण मिळतंय याचा अर्थ आई वडिलांनी तुमच्या पायात ऑलरेडी गालीचा दिलेला आहे. फक्त काटेरी वाट आहे ती संघर्षाची, अभ्यास करण्याची आणि त्याचबरोबर या मार्गावरून न भटकण्याचं आव्हान तेवढंच. हे सगळे शिक्षक तुमच्यासाठी जीवाचं रान करतात. आज एवढं सुंदर आमच्या तर शाळा काय होत फक्त मुलांच्या. नशिबान फक्त मुलींच्या शाळा, फक्त मुलांच्या शाळा. आज तुम्हाला सगळं मिळतंय. पण आत्ताच काही करू नका. स्वतःच्या पायावर उभं राहा. ज्या दिवशी तुम्ही कर्तृत्वानं स्वतःच्या हिमतीवर उभं राहा विचारायला जायची गरज पडणार नाही. बाकी काही पटत न पटत स्वाभिमानानं राहायचं, मागं फिरायचं नाही. लाईफ मध्ये असं बनायचं ना स्वतःहून विचारलं पाहिजे. आई वडिलांना वाटलं पाहिजे माझ्या पोराचं स्टेटस मी रोज ठेवेन, माझ्या पोरीचं स्टेटस मी रोज ठेवेन. आई शपथ तुम्हाला असं लढलं. ज्या दिवशी तुमचं स्टेटस तुमच्या आई वडिलांच्या डीपीवर असेल त्याच्यासारखं यश जगात कुठलंच नाही. आई वडिलांच्या आयुष्यातला तो क्षण कधीच हिरावून घेऊ नका. त्यांनी जेवढं केलं ना तुमच्यासाठी त्याची परतफेड त्या एका क्षणात करून द्या की तुमच्या यशाचं स्टेटस त्यांना ठेवता आलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रचंड संघर्ष करा, प्रचंड अभ्यास करा, प्रचंड 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 मेहनत करण्याची तयारी ठेवा. एवढं बोलतो आणि यासोबत मी माझ्या शब्दांना विराम देतो. जाताना तुम्ही सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण पोटाची आठवण करून देऊन सुद्धा मी 10 मिनिटं घेतलेली आहे आणि मी आज स्वतःला भाग्यवान समजतो. छत्रपती शाहू महाराजांच्या मातीमध्ये येऊन मला बोलण्याची संधी मिळाली. आज इथून जाताना 1 लिटर पाणी कोल्हापूरचं घेऊन जाणार. कारण रोज बडे मुद्दे करताना सगळ्यांना प्रश्न विचारताना लोकांनी म्हटलं पाहिजे कुठलं पाणी आहे. येस, तिथं लग्न डीएनए मध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेल्यांचं नशीब आहे की त्यांना कोल्हापूरमध्ये शिक्षण मिळालेलं आहे. भाग्यवान आहात सगळे. आणि पुन्हा एकदा भोसले सर तुमचे, गिरी सर तुमचे, उगे सर सर खूप मनापासून आभार. आज स्वतःला तरुण असण्याची फिलिंग दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. खूप खूप थँक्यू सो मच. भेटूया. आणि जाताना माझी श्रोते फक्त हे माझ्या उद्याचे प्रेक्षक आहेत सगळे. तुम्ही टीव्ही आता हे मोबाईल बघत नाही, टीव्ही तर लांबची गोष्ट. तर माझ्या तमाम मंगळ ग्रहावरच्या सगळ्या तरुणांनो, चंद्रावरच्या न्यूज 18 लोकमत हे मराठी न्यूज चॅनल आहे. त्या मराठी न्यूज चॅनलवरती दररोज रात्री 8 वाजता बडे मुद्दे हा डिबेट शो मी घेत असतो आणि त्या डिबेट शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ज्वलंत प्रश्नांच्या बद्दल बोलत असतो, प्रश्न विचारत असतो. तुम्ही माझे उद्याचे प्रेक्षक आहात म्हणून ही जाहिरात करतो.
तुम्ही यशस्वी झाल्यानंतर आयुष्यात कधी जरी असं वाटलं ना, जर एवढ्यातल्या एकाच्याही मनात असं वाटलं ना आपण काही कमी नाही, सर भेटलं. सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. खूप मोठी व्हा, आयुष्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात झेंडे काढत राहा. कोल्हापूरचं नाव अजरामर करा, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचं नाव अजरामर करा. या सरांना आणि सगळ्यात महत्वाचं जाताना सांगतो, मोह चावत नाही सर, मोह चावत नाही. पण मी जसं म्हणालो, आई वडिलांनी आपलं स्टेटस ठेवावं याच्यासारखं सुख नाही. अगदी तसंच आहे, आपल्या सरांना पण वाटलं पाहिजे की माझ्या विद्यार्थ्याचं स्टेटस मी ठेवलं पाहिजे. कालच्या शिक्षक दिनाला काय झालं सांगतो आणि थांबतो. एका विद्यार्थ्यानं सरांना शुभेच्छा देण्याचं स्टेटस ठेवलं. शिक्षक दिनाच्या निमित्तानं सरांना शुभेच्छा देणारं स्टेटस ठेवलं. सरांनी काळजीपोटी फोन केला, बाळा तू माझा विद्यार्थी कधी होता, माझी हात जोडून तुला विनंती आहे तेवढं स्टेटस कारण त्या स्टेटस नंतरचे त्याचे घोड्या गाड्या ते सगळं बघून त्यांना वाटतं प्रोडक्ट आपलं कधी होतं. त्यामुळे सरांना सुद्धा अभिमान वाटलं पाहिजे, त्यांचं स्टेटस तुम्ही ठेवावं आणि सरांनी तुमचं स्टेटस ठेवावं. त्यामुळे सर मला वाटतं तो क्षण तुम्हाला हे सगळेजण देतील. कॉलेजला पण वाटलं पाहिजे. आणि आणखी की अशा कार्यक्रमांमध्ये ना माझे विद्यार्थी, मी जेव्हा माझ्या कॉलेजला जातो ना लय भारी एकदम. ज्या कॉलेजचा मी GS होतो, ज्या कॉलेजचं गॅदरिंग, ज्या कॉलेजमध्ये ह्या सगळ्या भिंती आजही बोलतात त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर. आज तुम्हाला कळणार नाही हे कॉलेज काय आहे. इथून जेव्हा बाहेर पडाल, 10 वर्ष जातील, ह्या जगामध्ये जाल, रोजच्या धबडक्यात जाल, सगळं आयुष्य तुमचं जखडून जाईल ना, त्या दिवशी सगळ्यात जास्त आठवणी